गेल्या भागात आपण शिवाजी महाराजांनी पुरंदरगड काबीज केल्याची कथा ऐकलीत. पुरंदरची अटीतटीची लढाई शिवाजी महाराजांनी जिंकली. त्याचा स्वराज्यासाठी खूप फायदा झाला, कारण पुरंदरावरून खूप मोठी संपत्ती हाताशी आली. दादोजी कोंडदेवांनी शिवाजीला राज्यासाठी पैसे आणि संपत्ती कशी आवश्यक असते त्याचे महत्त्व पटवून दिले होते. त्याची प्रचिती आता आली. पण एकीकडे पुरंदर जिंकला आणि दुसरीकडे एक वेगळीच अडचणही उभी राहिली. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आनंद फार काळ टिकला नाही. पुरंदरावर फत्तेखानाला पराभूत केल्याची बातमी आदिलशाहीत पोचली. त्यामुळे आदिलशहा चवताळून उठला. गेले काही दिवस शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बातम्या त्याच्या कानी येत होत्या. त्यामुळे आधीच त्याची झोप उडाली होती. म्हणून त्याने फत्तेखानाला पाठवले, तर शिवाजीने त्यालाही पळवून लावले होते. ते कळाल्यावर तर आदिलशहाची बैचेनी अधिकच वाढली आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. शहाजीराजे आदिलशहाच्या सेवेत होते. आपल्या मुलाच्या पराक्रमाची सजा त्यांना भोगावी लागली. आदिलशहाने शहाजीराजांना पकडून कैदेत टाकले. पण हे कृत्य त्याने अतिशय विश्वासघाताने केले होते. एके दिवशी शहाजीराजे त्यांच्या छावणीत रात्री झोपले असताना आदिलशहाचा महाबलशाली सरदार अफजल खान याने त्यांच्या छावणीत शिरून त्यांना कैद केले होते. आपल्या वडिलांच्या कैदेची वार्ता इकडे शिवाजी महाराजांना समजली. आदिलशहाने फार वाईट डाव खेळला होता. असेच्या असे उठावे आणि विजापूरवर चाल करून जावे असे शिवाजी महाराजांना वाटले. खरे म्हणजे शहाजीराजांनी त्यांचा सर्वाधिक काळ आदिलशाहीच्या सेवेत घालवला होता. 30 वर्षे ते आदिलशाहीत होते. आपल्या सेवेत त्यांनी कधीच कुठलीच कसूर ठेवली नव्हती. म्हणूनच आपल्या वडिलांचा असा विश्वासघात केलेला शिवाजी महाराजांना अजिबात खपणे शक्य नव्हते. अफजल खानाचा वध करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवू लागले. ते मनाशी म्हणत राहिले, हे खरे आहे की आम्ही आदिलशाहीच्या साम्राज्यात आमचे स्वतःचे राज्य स्थापन करू पाहत आहोत, पण त्याची शिक्षा आम्हाच द्यावी, आमच्या वडिलांना कशाला. आम्ही आदिलशाहीला सामोरे जायला केव्हाही तयार आहोत. शहाजीराजांना कैदेत ठेवल्याची वार्ता समजल्यापासून जिजाबाई, सईबाईसुद्धा चिंतेने ग्रासून गेल्या होत्या. शहाजीराजे सुरक्षित राहावेत यासाठी त्या दोघी सतत श्री गणेशाची प्रार्थना करीत होत्या. त्याला अभिषेक करीत होत्या. शिवाजी महाराज द्विधा मनस्थितीत पडले होते. विजापूरवर थेट हल्ला करावा की आणखी काही वेगळा विचार करून पावले टाकावीत याबाबत त्यांचा निर्णय होत नव्हता. अर्थात विजापूरवर हल्ला करून जाणे हे तेवढे सोपे नव्हते. उलट ते अधिक जोखमीचे होते. विजापूरचे आदिलशाही सैन्य अफाट होते. शिवाय विजापूर हा त्यांचा प्रांत होता. थेट हल्ला केला असता तर त्यात मराठ्यांचा पराभव होण्याची शक्यता होती. खूप विचार करून शिवाजी महाराजांनी एक बैठक बोलावली. पंत, डबीर, अमात्य, पेशवे सारेजण तातडीने हजर झाले. शिवाजींच्या राज्यकारभारात जिजाबाई स्वतः जातीने लक्ष घालीत असत. त्याही बैठकीला आल्या होत्या. या बैठकीत शिवाजी महाराजांनी आपला विचार मांडला. ते म्हणाले, आपण विजापूरवर चाल करून जाण्याचे ठरवले तर काय होईल. त्यावर सर्वांनीच ते आत्मघातकीपणाचे ठरेल अशी प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांना हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. त्यांनी बैठकीत आणखी एक प्रस्ताव मांडला व विचारले, समजा आपण आदिलशाहीशी तह करायचे ठरवले तर. त्यावरही सर्वांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. मग शिवाजी म्हणाले, ठीक आहे, थेट युद्ध आणि तह हे दोन्ही नको. विजापूरच्या दरबारी एक खलिता पाठवा की आम्ही जी स्वराज्याची मोहीम मांडली आहे त्याविषयी सविस्तर बोलण्याकरता आम्ही स्वतः विजापूरला येत आहोत, त्याची परवानगी द्यावी. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार विजापूरला खलिता पाठवण्यात आला. पण खूप दिवस उलटले तरीही त्या खलित्याला काहीच उत्तर आले नाही. शिवाजी महाराज पुन्हा चिंतेत पडले. शहाजीराजे अद्यापही कैदेतच होते. त्यांच्या भोवती अफजल खानाचा सक्त पहारा होता. न जाणो अफजल खानाने काही दगलबाजी केली तर. या चिंतेने शिवाजी महाराजांची अस्वस्थता सतत वाढत होती. याच दरम्यान त्यांची अचानक भेट झाली ती संत तुकाराम महाराज यांच्याशी देहू आळंदी येथे. तुकाराम महाराजांच्या भेटीने व आशीर्वादाने शिवाजी महाराज धन्य झाले. त्यांची अस्वस्थता दूर झाली. त्या थोर संताने महाराजांना आशीर्वाद देताना म्हटले, राजे, तुम्ही हाती घेतलेले कार्य अलौकिक आहे. ते कार्य सिद्धीस जाणार यात शंकाच नको. भवानी माता सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमचे कार्य तडीस नेण्यास माऊली समर्थ आहे. तुकारामांच्या त्या धीरोदात्त आशीर्वादाने शिवाजी महाराजांना खूप धैर्य आले. त्यांचे मन शांत झाले.
शिवाजी महाराज ज्या विजापूरच्या खलित्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो खलिता एक दिवस आला. त्यात शहाजी राजांची मुक्तता केल्याचे लिहिले होते, पण काही अटी घातल्या होत्या. त्यातील मुख्य अट होती की शिवाजीने कोंढाणा आदिलशाहीला परत करावा. शिवाजी महाराजांनी एक ठाम विचार केला आणि कोंढाणा आदिलशाहीला परत देण्याची अट मान्य केली. ते आपल्या साथीदारांना म्हणाले, स्वराज्यात कधीही निर्भेळ सुख मिळत नसते हे ध्यानात ठेवा. एक कोंढाणा गेला तर जाऊ देत, तो परत मिळवता येईल. पण आपल्याला असे अजून 200 गड जिंकायचे आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करू. ही शिवाजी महाराजांनी घेतलेली पहिली यशस्वी माघार होती. तो राजकारणाचाच एक भाग होता. नुकताच हाती आलेला कोंढाणा गड लगेच परत देऊन टाकायचा या विचाराने त्यांचे साथीदार दुःखी झाले. पण महाराजांची राजनीतीच वेगळी होती. आपल्या वडिलांची, शहाजीराजांची सुटका करणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते आणि ते स्वाभाविकही होते. पण आता यापुढील काही दिवस तरी आदिलशाही शांत राहील, थोडी बेसावधही राहील, हा सुद्धा एक वेगळा विचार होताच. कोंढाणा आदिलशाहीला परत देऊन टाकल्यावर शिवाजी महाराजांना थोडी स्वस्थता आली. आता त्यांनी आपले सारे लक्ष राज्याची व्यवस्था लावण्यावर केंद्रित केले. त्यात शेती जमिनी यावरील महसुलाची फेररचना, पाणी पुरवठा विपुल असावा यासाठी धरणाची बांधकामे, हाती असलेल्या गडांची डागडुजी व बांधकाम अशा काही महत्त्वाच्या कामांचा समावेश होता. पण त्याचबरोबर राज्याची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था यावरही भर दिला होता. शेतकऱ्यांना जमिनीसाठी कर्ज पुरवणे, गुरे, अवजारे घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करणे, जमिनींची पुनर्रचना करणे या गोष्टींवर शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियोजनबद्ध शासनव्यवस्था तयार केली. त्यामुळे जो कोणी सरपंच, पाटील, देशमुख किंवा तत्सम अधिकारी सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करील त्याला कडक शिक्षा केली जाईल हा वटहुकूमच निघाला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता कोणाही सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवायला जनतेला मुभा मिळाली आणि शिवाजी महाराज स्वतः त्या तक्रारीची जातीने दखल घेऊ लागले. त्यांनी लष्कराचे व सैन्याचेही विशिष्ट नियम आखले. त्यांच्या राज्यात घोडा हे मुख्य जनावर होते. घोड्याची मालकी सरकारी लष्कराकडे ठेवण्यात आली. दुसरीकडे गावातील लोकांच्या मालकीची गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या व इतर जनावरे यांच्या सुरक्षिततेची हमी घेण्यात आली. सरकारी अधिकारी आणि इतरांनाही नाच, गाणे, कलावंतीण बाई वगैरे भोगविलासी शौक करण्यास सक्तीची बंदी होती. शिवाजी महाराज स्वतः अशा भोगविलासापासून 4 हात लांब राहत. त्यांना कुठलेही शौक, व्यसन नव्हते. आपल्या प्रजेनेही तसेच व्हावे ही त्यांची इच्छाच नाही तर हट्ट किंवा आग्रह होता. त्यामुळे जो कुणी कुठल्याही प्रकारचे शौक करील त्याची गर्दन छाटली जाईल असा हुकूमच त्यांनी काढला होता. याच दरम्यान शिवाजी महाराजांना एक दुःखद बातमी कळली. काही दिवसांपूर्वी आळंदी गावात ज्यांची भेट झाली आणि ज्यांच्या आशीर्वादाने नवीन उभारी मिळाली त्या संत तुकाराम महाराजांचे निधन झाले होते. ही बातमी कानी पडताच शिवाजी महाराज अतिशय अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांची आणि तुकारामांची केवळ 1-2दाच भेट झाली होती. पण त्याही भेटीत ते तुकारामांच्या निर्मळ, शांत व्यक्तिमत्वाने भारावून गेले होते. मराठ्यांच्या भूमीवर मुघलांची सत्ता असतानाही येथील नैतिकता जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनेक संतांनी केले होते. त्याचबरोबर जनजागृती, अन्यायकारक रूढीपरंपरांवर कठोर शब्दात टीका करून जनजागृती करणारे ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, एकनाथ, तुकाराम, रामदास असे कितीतरी संत. शिवाजी महाराजांच्या मनात त्या सर्वांविषयी अपार कृतज्ञता होती. संत तुकारामांच्या मृत्यूने शिवाजी महाराज खूप हळवे झाले. ते बराच वेळ स्तब्ध बसून राहिले. त्यांनी ठरवले, स्वराज्याचे काम उभारीत असताना संत सज्जनांकडे जास्त लक्ष द्यायला हवे. राज्याची प्रगती अनेक गोष्टींवर अवलंबून असेल, पण राज्याचे नीतिधैर्य कायम टिकवण्याचे काम केवळ अशी संत मंडळीच करीत असतात. आम्ही केवळ लढाया खेळतो, पण संत धर्माची ज्योत अखंड तेवत ठेवतात. पुण्यापासून जवळच जावळी आणि कोयना ही 2 खोरी होती. शिवाजी महाराजांचे त्यावर बारकाईने लक्ष होते. त्या खोऱ्यांपासून जवळच महाबळेश्वर, मकरंदगड आणि मंगळगड ही गावे होती. जावळीचे खोरे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होते. आदिलशहाला जावळी जिंकायची होती, पण ते अद्याप जमले नव्हते. चंद्रराव मोरे जावळी चालवित होते, पण शिवाजी महाराजांचे त्यांच्यावर विशेष लक्ष होते. कारण मोरे यांनी जावळीत अनेक वाईट कृत्ये सुरू केली होती.
जी स्वराज्यासाठी घातक आणि प्रजेसाठीही अन्यायकारक होती. वास्तविक मोरे यांना जावळीचा कारभार शिवाजी महाराजांनीच सांभाळायला दिला होता, पण मोऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर सुरू केला होता. काहीच दिवसांनी अफझल खानही जावळीवर चाल करून येणार आहे, ही वार्ताही शिवाजी महाराजांना कळली. त्यांनी तातडीने बैठक बोलावली. बैठकीला कान्होजी जेधे, येसाजी कंक, दादाजी नरसप्रभू आदी लोक हजर झाले. कान्होजी जेधे हे आधीपासूनच शहाजीराजांचे एकनिष्ठ सरदार होते. त्यांच्या सांगण्यावरूनच ते शिवाजी महाराजांच्या सेवेत आले होते. शिवाजीने स्वराज्याचे कार्य हाती घेतल्यापासून कान्होजीने त्यांना मावळ प्रांतातील अनेक ग्रामस्थ प्रमुखांचा पाठिंबा मिळवून दिला होता. जावळी खोऱ्याची प्रत्येक बारीक सारीक खबर कान्होजींना असायची. त्यासंबंधीची चर्चा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ही बैठक बोलावली होती. कान्होजीने जावळीत चंद्रराव मोरे काय काय उपद्व्याप करीत आहेत त्याविषयी सारा तपशील दिला. ते ऐकून शिवाजी महाराज अतिशय अस्वस्थ झाले. चंद्रराव मोऱ्यांचा काहीतरी बंदोबस्त करणे आवश्यकच होते. तानाजी, येसाजी यांनी तर चंद्रराव मोऱ्यांवर हल्लाच करावा असे मत व्यक्त केले. शिवाजी महाराजांनाही अन्य कुठला पर्याय दिसत नव्हता. जावळीचे खोरे किर्र जंगलाने वेढलेले होते. त्यात काटेरी जाळ्या, झाडेझुडपे एवढी होती की दिवसा देखील एकटा दुकटा मनुष्य तेथून जायला भ्यायचा. चंद्रराव मोरे आणि त्यांच्या खास माणसांनी जावळीत आपली एवढी दहशत बसवली होती की प्रत्यक्ष आदिलशाहीचे सरदारही जावळीत शिरणे अशक्य होते. शिवाजी महाराजांनी बैठकीत ठरवले की आधी चंद्रराव मोऱ्यांशी बोलायला आपले चिटणीस रघुनाथपंत कोरडे यांना पाठवायचे. मोरे सरळपणाने मान्य झाले तर ठीकच, अन्यथा सरळपणे हल्ला करायचा. त्यासाठी खोऱ्यात लपून बसलेले आपले मावळे तलवारीसहित सज्ज होतेच. आणि शिवाजी महाराजांना जसे वाटले होते तसेच झाले. चंद्रराव मोरे नुसत्या सामोपचाराला तयार होणार नव्हतेच. त्यामुळे तलवारी उपसण्या वाचून पर्यायच नव्हता. जावळीत लहानशी लढाईच झाली. मावळ्यांनी चंद्रराव मोऱ्यांवर हल्ला चढवला. मावळ्यांनी हातातल्या तलवारीने कापाकापी सुरू केली. अखेर मावळे जिंकले. चंद्रराव मोरे आपल्या बायका पोरांसह जावळी सोडून पळून गेले. जावळी स्वराज्यात आली. या लढाईत एक मर्द मराठा मावळा अतिशय निकराने लढला. त्याचे शौर्य बघून शिवाजी महाराज इतके प्रभावित झाले की त्यांनी त्या मावळ्याला आपल्या मराठा सैन्यात दाखल करून घेतले. त्याचे नाव होते मुरारबाजी देशपांडे. मित्रांनो, 1656 साली शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली. त्यातून स्वराज्याला खूप मोठी संपत्ती, घोड्यांची भली मोठी पागा आणि मुरारबाजीसारखा शूर योद्धा मिळाला. त्याचबरोबर चंद्रराव मोरे यांच्याकडचे अनेक लोकही राजांच्या सेवेत सामील झाले. शिवाजी महाराजांना आनंद झाला, पण त्याचवेळी ते सावधही झाले. त्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागून राहिले, ती म्हणजे अफझल खान जावळीकडे यायला निघाला होता. त्याविषयी आपण पुढील भागात ऐकणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.